विठुराया, आता मला जावं लागतंय रे। पण तू सांभाळ कर सासूबाईंचा। हे घडलं असतं 2 दिवस सखूला पाठवलं असतं तर काही अडचणींमुळे नसतं पाठवलं तर ठीक होतं। पण आता एक गोष्ट कळली, माझ्या सखूला जायचंय सासरी। उमे, अगं सखू, ती येते ना, मागून येते, कशी धावत येऊन माझ्या गळ्यात पडेल बघच तू। बिचाऱ्या सासूबाई किती आशेवर होत्या, किती ध्यास घेतलाय त्यांनी। आणि मी त्यांच्याशी खोटं बोललीये की सखू येते म्हणून। पण मी तरी काय करू? विठुराया, अरे किती रे हे दुर्दैव। ज्या नातीला एवढं जीवापाड जपलंय त्यांनी, तिला बघता येऊ नये। सखूची आजी खूपच आजारी आहे। तिला भेटण्याचा अगदी ध्यास घेतलाय त्यांनी। तू ऐकटून येऊ नकोस, मला नाही येते ना पाय। एकतर न बोलवता यायचं, वरून छातीवर बसल्यासारखं दडपण आणायचं। मुलीच्या सासरी जास्त वेळ थांबायचं नसतं, एवढा पण पोच नाही। विठुराया, आजी, किती घाबरवलंस तू मला? असं निश्चिंत पडणं शोभतं का माझ्या आजीला? आजी, आजी उठ। आजी, आजी बघ ना ग, बघ मी आले। माझी लाडाची गोड आजी। आजी, हे आजी उठ। आजी, सखू, सखू, तू 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 परत आलीस? माझं शानू लग, माझं गोडू लग, खरंच आली सखू माझी, खरंच आली। सखू, सखू, असं गाईने उठवू नकोस। तुझ्या अंगात अशक्तपणा आहे की नाही? मग तू जरा आराम करा। सखू, आता माझ्या जीवाला बघ। पण सखू, सासून सोडलं बरं तुला? उमा आपली म्हणायची, सखू येते, सखू येते,
असं सारखं म्हणत होती. मला वाटलं माझ्या मनाची समजूत घालायला म्हणत होती. खरंच तू येण्याची आशा मी सोडली होती बघ. मनाची समजूत घालत होते, पण माझ्या पायी सासूचा ओरडा नको हा तुला. सासू रागावेन ना. नाही आजी, तिकडे कुणीच नाही रागवत मला. उलट सगळे मायाच करतात. हो ग हो, माझी गुणाची आहे ग पोरी सखू. बाबा काम झालं. जय नागोजी बाबा. बाबाजी आता माझ्यावर खुश होणार. कसला आवाज आला? काहीतरी पडल्यासारखा आवाज आला. सखू सखू तर पळून गेली नसेल ना? कशाला तरी धडकली असणार आणि काहीतरी पडलं असणार. बघायला हवं मला. किती बरं वाटतंय म्हणून सांगू सखू. खूप बरं वाटतंय बघ. तू माझा अमृत आहेस ग. तुला सांगून नाही कळायचं. आम्हा म्हाताऱ्यांचा जीव कसं नातवंडामध्ये गोळा झालेला असतो ते तेवढंच उरलेलं असतं बघ आमच्या जवळ. बाकी काही सुद्धा नको आम्हाला. नातवंड हाच खरा आमचा दागिना. नातवंडांना हुराशी खवटावून बसावंसं वाटतं. ये बाळा जवळ ये. आजी, आता तुझा दागिना आलाय की नाही? मग रडायचं नाही, उलट लवकर बरं व्हायचं. नुसतं चाटण आणि औषधाची मात्रा घेऊन बरं वाटणार आहे का? काहीतरी खावं पण लागेल ना. आणि उमाई सांगत होती मला की तुला माझ्या हातचा आंबील हवंय. हो ग हो, तुझ्या हातची आंबील हवे आहे मला. खरंच हवी आहे ना? मग मी आंबील बनवते, तोपर्यंत विश्रांती घे. हा, आलेच मी. गुणाचं ग माझं वासरू सखू. अग आपला बिठूर आहे किती दयाळू आहे बघ. तुला मला भेटायला माहेरी घेऊन आला. अगं आयुष्यभर तूच त्याची सेवा केलीयस ना. तुझी पुण्याई आहे तेवढी, म्हणूनच विठुराया मला इथे घेऊन आलाय. आराम करा, मी आलेच. सखू खोलीत नाहीये. आता यार रात्रीच्या वेळी गेली कुठे? पळून गेली की काय? माहेरी जायला नाही सांगितलं म्हणून रात्रीची गुपचूप आजीला भेटायला गेली की काय ही कार्टी? नेम नाही या कार्टीचा. ताप आहे या मुलीचा डोक्याला. दिगूला सांगायला हवं. दिगू, दिगू अरे झोपलायस काय? उठ उठ. आई अगं काय झालं? ती डकटी तुझी बायको तिच्या खोलीत नाहीये, पळून गेली माहेरी. दीड शहाणी आहे. इथे इतकं प्रेमाने वागते मी तिच्याशी, तर यागोचरपणा करून पळून गेली माहेरी. आपली बदनामी करायची असेल नाही तर कागाळे सांगायचे असतील. प्रेमानं वागते. परत घरी
होणार नाही. कृष्ण माईच्या खुशीत मी स्वतःला चुकून देईन. आई, सखू तिच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही ना करून घेणार? नाही नाही, असं होता का मारे? विनाकारण माझ्यावर बालंट यायचं. नाही नाही रे, असं काहीही होणार नाही. चल उठ, आधी आधी शोधायला हवं तिला. असं काही वेळावाकडा विचार केला ना तर आपली बदनामी होईल. उठ, डोक्याला नुसता ताप झालाय तिच्या. हा, आधी परसदारी बघूया का? म्हणजे तुला काय म्हणायचं, परसदारी विहिरीत जीव दिला असेल तिने? अरे देवा, चल बाबा चल, बघायला पाहिजे, चल. बरं झालं, सुखरूप आहे सखू. निघू? अगं काय करतेस तू इथे? तिथे आमची झोप उडाली आहे आणि एवढ्या रात्री चूल घरात काय करतेस तू? सखू, अगं मध्यरात्री काय शिजवतेय? भूक लागलीये का तुला, की आणि कुणासाठी करतेय? अहो नाही हो, नाही माझ्यासाठी नाही. माझ्या आजीला माझ्या हातची आंबील हवी आहे. ती माझी खूप आठवण काढते, म्हणून आजीसाठी आंबील करते. काय? सखू, अगं झाली का ग आंबील तयार? हो आजी, झालीच आहे आंबील तयार. आणि तेच बघितलंस दिगू, मी हिला खुळी म्हणते ते उगीच नाही. तशी विचित्र वागतीये. हिचं असं चक्रावून टाकणारं वागणं बघितलं ना की मती गुंग होते. सखू, अगं इथे बसून आजीला आंबील कशी खाऊ घालणार? तुझी आजी मायणीला असते ना. तुझ्या वागण्याला काही अर्थच नाहीये. आजीने माझं ध्यास घेतलाय. अहो ती खूप आठवण काढते माझी. तिला माझ्या हातची आंबील हवी. बघा आता आंबील तयार झाली, फक्त आजीला भरवायची. अगं ये, तू चेटूक करणारीस की भानामती? इथून तुझ्या मायनीच्या आजीला कशी आंबील भरवशील? खरंच खूळ लागलंय तुला. नाही, पण ही अशी बदलणार नाही. तुला चांगली अद्दलच घडवते. अहो सासूबाई, सासूबाई नका लाव, नका ना असं करू सासूबाई. चरचरून डाग देते मी तुला. त्याशिवाय वटणीवर नाही यायचीस तू. हाय हाय हाय, अगं काय करतेस तू? तिला म्हणता म्हणता तूच काय करतेस हे? दिगू बाजूला हो. हिला ना खरंच खूळ लागलाय. डोकं फिरलंय हिचं. आई ग, आपलं तरी ठिकाणावर आहे ना की आपण सुद्धा तिच्यासारखं वागायचं. सगळं नकोस केलं या मुलीने. बेरड आहे अगदी बेरड. सखू, अगं का का अशी वागतेस? एवढंच वाटतंय आजीबद्दल तर जायचं ना माहेरी. रमाई सांगत होती ना जा म्हणून. अहो नाही नाही हो, मी चालणारच होते माहेरी, पण सासूबाई म्हणाला उमाई समोर रडायचं नाही माहेरी. अगं काय असं बद्द बोलतीयेस? तुला तरी कळतंय का?
आणि तू अशी वागतीयस ना म्हणून रमाई रागावते आणि तू रडत बसते. यातलं मला काहीच आवडत नाही सकू. अहो अहो ऐका तरी माझं. काय चुकतंय रे माझं. मला खरंच जायचं होतं आजीकडे, पण सासूबाईने मला नाही जाऊ दिलं. रस्त्यातल्या आजीला पाणी पाजलं, पण माझ्या आजीला मात्र मी आंबील देऊ शकले नाही. आता काय करू मी विठुराया. माझी आजी खूप वाट बघत असेल आंबीलची. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. सखूने तयार केलेली आंबील आली. हे प्याल्यावर आता आजी एकदम तरतरीत होईल. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. बाप्पा, हे तुझ्यातलं आणि माझ्यातलं गुपित आहे बरं का. कोणाला नाही सांगायचं. आजी, आता हे आंबील घे, म्हणजे तुझ्या अंगात तरतरी येईल. घे. अगं, एकच घोट घेतल्यावर अगदी तरतरी आली बघ. सखू, तुझ्या हाताला चव आहे बर का. अगदी अन्नपूर्णा प्रसन्न असल्यासारखा एक एक पदार्थ करतेस तू. छान वाटलं बघ. हुशारी आली अंगात. पळाला सगळा थकवा पळाला. तूच माझ्याकडून आंबील करून घेतलंस ना रे. मी तुला विचारलं का की मी इथे केलेली आंबील आजीला कशी मिळेल. मग जसा माझा तुझ्यावर विश्वास आहे तसं सासूबाईंचा आणि आहोंचा का नाहीये. तू त्यांच्यात पण विश्वास तयार कर ना. पण खरंच विठुराया, आजीपर्यंत आंबील पोचली असेल ना रे. असणारच. तूच सगळं करतोस. तू माझा सखा आहेस, माझा जीव लगेच. आता कसलाही विचार न करता शांतपणे विश्रांती घ्यायची, म्हणजे अंगात अजून तरतरी येईल. मी सासरी विचारून आलीये. मला सकाळी उजेड व्हायच्या आत पोचायचंय, आणि जर नाही पोचलं तर सासूबाई मला रागवतील की नाही. हो ना. अहो पण चिडतील. म्हणून मला आता निघायला हवं. तू छान विश्रांती घे. हा हे लाडूबाई, हा अगदी पोक्तपणानं आणि जबाबदारीनं बोलतेस ग तू. आता विठुराया, आजीला लवकर बरं वाटू दे. आप्पा, माईची काळजी घे. माईला खूप त्रास झाला असेल रे. तिची काळजी घे. हा लखुबाई, स्वप्नात आहे का मी? अगं बाई,
कुठे मी 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 इथे कशी आले? हवं वैद्य बुवांकडे जाताना ठेच लागून पडलात तुम्ही, आठवलं का? होय हो, अगदी जिव्हारी कळ लागली माझ्या. आणि आता बरं वाटतंय ना? हो अगं लखुमाई, पण सासूबाईंना बरं वाटत नाहीये, घरी निश्चित पडल्यात त्या. मला जायला हवं वैद्य. हवं तुमच्या आजी बऱ्या आहेत आता. कशाला कोणीकडे जाता? आता थेट घरलाच जावं. सासूबाई बऱ्या आहेत? होय. बरं झालं सांगितलंस. पण पण तू? माझं सोडा, तुम्ही अदुगर घरला जावा बघू. मी मी येते. सासूबाई वाट बघत असतील माझी. सासूबाई बऱ्या झाल्या. तुझीच कृपा रे विठुराया. मी येते. कृपा करावीच लागणार त्यांना. आजींची आयुष्यभराची पुण्याई आहेच, पण सखूला सुद्धा आजींची तितकीच तीव्र ओढ लागली होती. मग तिचा सखा पांडुरंग धावून जाणारच ना. आता बघ, आजींमध्ये चैतन्याचा कसा तीव्र संचार झालेला दिसेल तुला. साक्षात जगदीश्वरांनी आंबील खाऊ घातलंय.